अशा काही घटना घडत असतात की माणूस त्यामुळे निशब्द होऊन जातो, त्याला व्यक्त होणे देखील अवघड होऊन जाते। अशीच काहीशी घटना अलिबाग तालुक्यातील किहीम येथे घडली आहे। घटना ऐकून तुम्हाला असे वाटेल की हे दुश्मनाच्या घरात सुद्धा घडायला नको। अलिबाग तालुक्यातील किहीम आदिवासी वाडी येथे आराध्या सदानंद पोळे वय वर्ष 6 व सार्थक सदानंद पोळे वय वर्ष 3 या दोघांचा दुपारी झोपेतच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। याबाबतची फिर्याद शीतल नामदेव पोळे राहणार किहीम आदिवासी वाडी यवतमाळ यांनी मांडवा पोलीस ठाण्यात दिली आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की शीतल नामदेव पोळे सदानंद नामदेव पोळे हे आपल्या 2 मुलांसह किहीम येथील दाजीबा पटोले यांच्या वाडीत 1 वर्षापासून कामास आहेत। दिनांक 31 मार्च 2024 रोजी दुपारी जेवल्यानंतर आराध्या व सार्थक हे गाढ झोपले होते। सायंकाळी उठत नाहीत म्हणून त्यांना उठवण्यासाठी त्यांची आई शीतल गेली असता ती बेशुद्ध अवस्थेत दिसली। त्यांना उपचारासाठी तात्काळ जिल्हा रुग्णालयात आणले, मात्र उपचारादरम्यान त्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रात्री 8 वाजता मृत घोषित केले। या दोन्ही मुलांचा झोपेत असतानाच दुर्दैवी अंत झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे। आराध्या व सार्थक या दोघांच्या मृताचे कारण जलद गतीने मिळावे यासाठी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या सूचनेनुसार त्यांचे शवविच्छेदन करण्यासाठी रात्री 1:30 वाजता मुंबई येथील जे रुग्णालयात पाठवण्यात आले असल्याची माहिती मांडवा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लांडे यांनी दिली आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी अमोल कुमार जैन, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।